महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिक विधान परिषद निवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत असून महायुतीची डोकेदुखी ठरलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते माघार घेण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. एवढंच नाही तर ते महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा देण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. नाशिक आणि जळगावच्या राजकारणात सध्या प्रचंड भूकंप पाहायला मिळतोय. नाशिक विधान परिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच महायुतीसमोर बंडखोरीचं फार मोठं आव्हान उभं राहिलं होतं. भाजपचे निकटवर्तीय मानले जाणारे गणेश गीते आणि त्यानंतर त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी शड्डू ठोकल्यामुळे महायुतीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली होती. मात्र ही बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आल्याचं दिसते. संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी या संपूर्ण वादात स्वतः पुढाकार घेतला. महाजनांनी थेट पडद्यामागून सूत्र हलवली आणि बंडखोरांची मनधरणी करण्यात यश मिळवलं. त्यांच्या मध्यस्थीनंतर आधी गणेश गीतेंनी माघार घेण्याची तयारी दर्शवली आणि आता गोकुळ गीते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणातून मागे हटण्याच्या तयारीत आहेत. बघू, मी दोघांनाही भेटणार आहे, असा धीरेंनाही भेटणार आहे. कारण काल सकाळपासून ते नॉट रिचेबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्याचा बंद होता. गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर ते नॉट रिचेबल झाले. 15 मिनिट 20 मिनिट मी त्याच्याशी बोललो होतो, त्यांना समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला. मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते. आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी. गोकुळ गीते यांनी जर अखेरच्या क्षणी माघार घेतली आणि नरेंद्र दराडेंना पाठिंबा दिला तर नाशिक विधान परिषदेचं संपूर्ण चित्रच पालटणार आहे. महायुतीसाठी हा फार मोठा दिलासा मानला जातोय. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते गोकुळ गीतेंच्या अधिकृत घोषणेकडे. ते काय निर्णय घेतात यावरच नाशिकची पुढील राजकीय समीकरणं ठरणार आहेत. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.